नमस्कार रसिको. आठवणी जागवल्या पाहिजेत आणि आठवणीतल्या माणसांना, जिव्हाळ्याच्या माणसांना आवर्जून भेटलं पाहिजे. मनमोकळ्या गप्पा मारल्या पाहिजेत, दिलखुलास मुलाखत घेतली पाहिजे. कारण वेगवेगळी गाणी सुद्धा आपल्या मनामध्ये रुंजी घालतात. आपले गुरुजन आठवतात. असेच गुरुजन ज्यांची मला प्रकर्षानं आठवण होते आहे ते म्हणजे प्राचार्य प्राध्यापक S.N. जोशी. जोशी सर आम्हाला आष्टीला जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई इथं आम्हाला ते शिकवायला होते. काय काय सांगावं त्यांच्याबद्दल. एके दिवशी त्यांची भेट झाली आणि दाखवलं मला. माझा हा सत्कार झाला बघ म्हणले. बघितलं मी ते आणि त्यात एक गीत होतं. कोणतं गीत होतं जे त्यांनी मला लागलीच म्हणून पण दाखवलं. ते गीत होतं, रंजल्या या गांजल्यांची सावित्रीबाई होती, साक्षात आई होती, साक्षात आई होती. रंजल्या गांजल्यांची सावित्रीबाई होती, साक्षात आई होती. ज्योतिबाच्या लेखनीची सावित्रीशाई होती, साक्षात आई होती, साक्षात आई होती. हे गाणं महाराष्ट्रभर गाजलं जेव्हा स्मार्ट PT ट्रेनिंग शिक्षकांचं हे महाराष्ट्रभर सुरू होतं आणि बालभारतीनं हे गाणं ध्वनी मुद्रित केलं होतं. आपल्या अंबाजोगाईला मराठवाड्याला याचा खूप मोठा अभिमान वाटला पाहिजे, भूषण वाटलं पाहिजे. हे गीत ज्यांनी लिहिलं आहे ते फार मोठे कवी साहित्यिक आहेत आणि ते आहेत बलभीम तरकसे सर, ज्यांना आपण आज प्रत्यक्ष भेटणार आहोत. त्यांच्या आपण घरी आलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मी योगेश्वरी नूतन विद्यालयामध्ये शिक्षक कमलाकर राऊत. पण जसं माझं लिहिणं सुरू झालं अंबाजोगाई, त्याच्या आधी जे वाचन सुरू होतं त्या वाचनामध्ये आपले लेख, आपल्या कविता, कथा या माझ्या वाचनामध्ये आल्या होत्या. नेहमी आपल्या गप्पा गोष्टी झालेल्या आहेत, परंतु अशी मुलाखत आपली काही आपल्याला रेकॉर्ड करता आलेली नाही. आज बोलायचं आहे, मन मोकळं बोलायचं आहे. आपला सगळा साहित्यिक प्रवास आम्ही जाणून घेणार आहोत. आपलं मूळ गाव हे नेमकं कोणतं सर? सोनवळा. सोनवळा तालुका अंबाजोगाई. आणि या गावी आपला जन्म हा 1955 मध्ये 5 फेब्रुवारी या दिवशी झाला. आपल्या आईवडिलांबद्दल, आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगावं आपण. आई वडील पार्श्वभूमी सांगा. खूप गरिबीचे, मोलमजुरी करून जगायचे. आई वडील. हा. हां. आईचं नाव? सुंदराबाई. वडील? तात्यारा. वडिलाचं शिक्षण काही, आईचं शिक्षण नाही. बर. आजी आजोबांची आठवण काही, त्यांचं नाव, आजी आजोबांचं? आजोबाचे नाव हा. भजन. हा. आणि आजी? सावित्रीबाई. बर बर. अरे भाऊ, चांगली गोष्ट आहे. त्यांच्या काही आठवणी आठवतात का आजी आजोबांच्या? नाही. नाही आठवत. माझ्या जन्माच्या आधी गेले ते दोघेही? हो. बर बर बर. पण आई वडील गरिबीत सगळे तुमचं बालपण जे आहे ते गरिबीमध्ये गेलं. हो. आई वडील मोलमजुरी करायचे. तुम्ही किती बहीण भावंड त्यावेळेस? 4 बहिणी हा आणि 3 भाऊ. बर बर. शिक्षण असं फारसं नाहीच कुणाचं. तुमचं शिक्षण कुठं झालं का? आडसला. आडसला कोणत्या शाळेमध्ये? शिवचक्रपती. मला वाटतं बाबूराव आडसकरांची ना? हो. बर 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 बर. आणि त्यांची काय आठवण बाबूराव आडसकरांची? मला दरवर्षी ते हॉस्टेलला यायचे. हा हा. मोठा मानाचा माणूस. मोठ्या माणसाचा माणूस, मायाळू. हा बरोबर आहे. तुमचे गुरुजन त्यावेळेसचे काही आठवतात शालेय जीवनामधले?
कुणाचे नावं आठवण काही? विठ्ठलराव देशमुख. बर. काय शिकवायचे ते? मराठी. बर बर बर. आणखीन? ज्ञानबापा तंगे. बर बर, चांगली गोष्ट आहे. ते काय शिकवायचे? इंग्रजी. बर 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 बर. त्यावेळेस वाचनाची आवड होती की. बर बर बर. मी तुमचं 1ली ते 5वी शिक्षण झालं मुळगावी सोनवाडा. जिल्हा परिषदला? हो. हा. आणि मग नंतरचं जे आहे ते आडस. आडसला 10वी संस्थेमध्ये, पर्यंत हो. संस्थेमध्ये शिवछत्रपतीमध्ये. वाचन कुठल्या म्हणजे तुला कुठली पुस्तकं आवडायची त्या काळामध्ये? साने गुरुजी. हा, साने गुरुजी. श्यामजी तर वाचलंच असेल आपण? वाचलं की. बरं बरं. महामानव, ज्या महामानवांचे म्हणजे तुम्हाला खूप प्रभाव पडलेला दिसतो आहे, त्यांच्याबाबतचं वाचन कधी घडलं तुमचं? शालेय जीवनात घडलं का पुढं नंतर? कॉलेजला गेल्यावर. बरं. 11वी-12वी कुठे केली आपण? मराठवाडा कॉलेज, यशवंतराव चव्हाण कॉलेजला. कुठं? यशवंतराव चव्हाण. अंबाजोगाई? हो. बरं बरं बरं. मग त्यावेळेस कोणी प्राचार्य कोण होते किंवा त्यावेळेसचं काही आठवण? बावीसकर. बरं, 22 सर होते. हम्म. आणखीन इतर मराठीला किंवा कोणी त्यावेळेस? काकडे सर होते मराठीला. बरं बरं. महामानव, कोणत्या कोणत्या महामानवांचा प्रभाव तुमच्यावर पडलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अच्छा. बरं बरं. आणखीन? महात्मा फुले. हां हां हां. बरं बरं. का तुमचं लेखन मी वाचतो आहे सातत्याने, तुमची कित्येक पुस्तकं इतरांना मी भेट पण दिलेली आहेत. लिहायची आवड तुम्हाला केव्हा झाली? कॉलेज जीवनात. बरं बरं बरं. तुम्ही सुरुवातीला कथा लिहिली का कविता? कथा. अरे हो. पहिली कथा कोणती आठवती का तुम्हाला? वारस. वारस. हम्म. आता तुमच्या कथा सगळं सुद्धा तोच आहे? हो. बरं बरं. तुमचं जी नोकरी आहे, त्र्यंबकेश्वर शिक्षण संस्था जी आहे श्रीहरी शिंदे यांची, खूप म्हणजे सज्जन गृहस्थ, त्यांचे बंधू विजयानंद शिंदे आमच्या जवळच राहतात. त्यांच्या भक्तिधारा पुस्तकाचं सुद्धा मुद्रित शोधन त्यावेळेस आपण केलं होतं. ते आपल्या सुवर्णभूमी प्रकाशनच्या वतीनंच आपण ते प्रकाशित केलं होतं. 1982ची ती संस्था स्थापन झाली आणि त्यांचंच शिवछत्रपती विद्यालय परळीला. म्हणजे तुमचं शिक्षण झालं शिवछत्रपती विद्यालय आडस, जी आडसकरांची संस्था. तर शिवाजी महाराजांचा तो धागा विचारांचा आहे. नोकरीला सुरुवात झाली 1982ला, ती सुद्धा शिवछत्रपती विद्यालय परळी इथं हा भाग आहे. नंतर आपलं लेखन जे आहे, सुगंध मातीचा हे जे पुस्तक आहे, हे म्हणजे नोकरीला लागण्याच्या आधी आलं का नंतर आलं? हे सुगंध मातीचा वाटतं 80ला आलं का ते? सुगंध मातीचा नोकरीच्या आधीच आलं. बरं बरं बरं. विशेष का लिहावंसं वाटलं तुम्हाला लिहिताना? लिहायचं कारण काय? म्हणजे कुठल्या व्यक्त होता तुम्हाला? कविता चांगली वाटली व्यक्त व्हायला का कथा चांगली वाटली सुरुवातीला? गीत. गीत. हां हां. का तुमची? हां बोला बोला. गीत माणसाच्या काळजाला भिडतं. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमच्या पुस्तकांचा उल्लेख मी सगळ्यांना करतो आहे. एका गोष्टीचा मी खुलासा सुरुवातीलाच करतो आहे की मधल्या काळामध्ये सरांना 2012मध्ये सर निवृत्त झाले, तरीसुद्धा सरांचा जो त्यांची उमेद उत्साह जे आहे ते अजूनही कायम आहे. पण मधल्या काळामध्ये फार मोठा आघात सरांना सहन करावा लागलेला आहे. सरांना अर्धांगवायूचा झटका, काही दिवस नोकरीचे निवृत्त होण्याचे राहिले होते त्यावेळेस. 7 दिवस राहिले होते फक्त. आणि तो आघात झाल्यामुळं थोडा अशा बोलण्यामध्ये अडथळा त्यांना होतोय. पण त्यांचं स्मरण जे आहे ते खूप चांगलं आहे, अजून आहे. चांगल्या रीतीने ते बोलतायत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची खूप काळजी घेतली. आणि हा सगळा प्रवास जो आहे त्याच्या आधी जर आपण सगळा हा घेतला असता तर खूप चांगलं झालं असतं असं वाटतं. पण मगापासून मी त्यांना बोलतोय, ज्या मुलाखतीत सगळं आलेलं नाही आहे त्यातला काही भाग येईल. सरांना सगळ्या गोष्टी आठवत आहेत, फक्त थोडं सांगायला त्यांना वेळ लागतो आहे. माझी आपल्याला विनंती आहे आपण सगळं हे कळकळीनं तळमळीनं समजावून घ्यावं. आणि सर फार मोठे साहित्यिक आहेत. नारायण सुर्वे असतील किंवा वामनदादा कर्डक असतील, हे सगळे थोर व्यक्ती सरांच्या घरी येऊन गेलेले आहेत, इथं राहिलेले आहेत. आणि आपल्या पोटच्या पोरासारखं प्रेम त्यांनी यांना दिलेलं आहे.
आपल्या पुस्तकांचा उल्लेख मी सर करतो आहे. 1980ला सुगंध मातीचं हे पुस्तक आपलं आलं. त्यानंतर 1985ला वारस हा कथासंग्रह. नेमकं या वारस या कथेमध्ये काय होतं किंवा असं काही सांगू शकाल का एखाद्या कथेबद्दल? त्या वारस कथेची नायिका हा. आहे सुलभा. सुलभा. हा हा. हा तिला स्वतःच्या मुलाची इच्छा लागते हा म्हणून ती तिच्या नवऱ्याला विनंती करते, हा मला गडगंज वारस, श्रीमंतीला वारस नको. हम्म. मात्र त्या आशेनं वेडी झालेली सुलभा पोरक्या रवीच्या चेहऱ्यामध्ये स्वतःच्या मुलाचा ठाव घेते, आई आई म्हणणाऱ्या वारसाचा. हम्म. अरे वा. वाचनाचा तुमच्यावर जो प्रभाव पडलेला आहे, म्हणजे कुठले कुठले महामानव म्हणा, साहित्यिक म्हणा, यांच्या वाचनाची तुम्हाला म्हणजे भुरळ पडलेली आहे? महामानव म्हणा किंवा साहित्यिक म्हणा त्या काळातले. नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळ. बर बर. अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे. बरोबर आहे. आणखीन? बाबासाहेब. बाबासाहेब आंबेडकर. बरोबर आहे सर. भीमगीतांजली हा 1989ला गीत संग्रह आला, खूप गाजला त्यावेळेस तो. त्यानंतर हिसाब ही एकांकिका 1987ला आलेली आहे. डॉक्टर चंद्रकांत शिरोळे जे मोठे नाट्य कलावंत आहेत, कोर्ट मार्शल त्यांचं नाटक खूप गाजलेलं, इथं अंबाजोगाईला त्यावेळेस होते 87ला, आणि नंतर कुठे डीन सुद्धा झाले होते. त्यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. स्वातंत्र्य मिळाले म्हणून हे 2 अंकी नाटक 1990ला आलं. डॉक्टर गंगाधर पानतावणे सर आणि डॉक्टर दत्ता भगत सर यांनी या पुस्तकाबाबत आपलं मत, अभिप्राय हा दिलेला आहे. स्वातंत्र्य मिळालंय म्हणून. त्यानंतर कथा घुंगराची हे वगनाट्यसुद्धा खूप गाजलं, वेगवेगळ्या संमेलनामध्ये याचे प्रयोग हे झालेले आहेत. हे वगनाट्य 1999मध्ये आलं आणि प्रेमानंद गजबी सरांची प्रस्तावना त्याला लाभलेली आहे. त्याचबरोबर तरंगिणी हा कविता संग्रह 1996 साली हा प्रकाशित झाला, ज्यातील वादळ नावाची जी कविता आहे मी आपल्या पुढे आता सादर केली. मी ती त्यातल्या फक्त ध्रुवपद त्याचं मी म्हटलेलं आहे. ती कविता इथं म्हणतोय, रंजल्या गांजल्यांची सावित्रीबाई होती, साक्षात आई होती, पहिली मुलींची शाळा, पहिलीच शिक्षिका ती, रूढीच्या राक्षसाला भ्याली ना रक्षिका ती, सुडवलं देह बांधा चित्तात जाई होती, रंजल्या गांजल्यांची सावित्री बाई होती, छेडिले सनातन्यांनी एका अबलेला, मानले मुली समान वनवासी पाखराला, डॉक्टर यशवंता आजी मिळाली होती, अनाथाची नाथ होती, दुःखात साथ होती, रंजल्या गांजल्यांची सावित्रीबाई होती, तुफान वादळातून सामोरे जात होती, ज्योतिबा लेखनीची सावित्री शाही होती. हे गीत आपण त्या अनुभवू शकता. त्या बालभारतीच्या त्या कुठल्या कॅसेटमध्ये त्यांनी बऱ्याच त्यांच्या कॅसेट ह्या प्रसारित केलेल्या आहेत, त्याचा आपण शोध घेऊया. ही त्यातली कविता आहे. विचार नावाची कविता यामध्ये आहे. ही भूमी जातीयतेच्या शापाने शापित होती, म्हणून तिला गर्भधारणा झालीच नाही. युगे युगे अनेकदा समतेचे बीज रुजवण्याचा प्रयत्न झाला, पण बीज रुजलीच नाहीत. तिचा वांजटपणा घालवण्यासाठी पुन्हा प्रयत्न झाला. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, क्रांती सूर्याच्या प्रखर प्रकाशाने मग कुठं या मातीला गर्भधारणा झाली आणि एक नवा सुगंध आला. तो सुगंध आजही दरवळतोय मानवतेसाठी. किती उदात्त विचार यामध्ये आहेत. हा तरंगिणी कविता संग्रह. त्याचबरोबर हिसाब हे नाटक, हा सरांचा त्या काळातील फोटो. स्वातंत्र्य मिळाले म्हण, कथा घुंगराची, ही सरांची पुस्तकं आहेत. आता हे सगळं सांगताना वेगवेगळ्या आठवणी येणं साहजिक आहे. आईवडिलांना सरांच्या भेटायचं आहे आपल्याला, चित्राच्या रूपानं भेटूया आपण.
हे सरांचे वडील आणि सरांच्या आई आई. तात्याराव आणि सुंदराबाई. किती काळ त्यावेळेचा होता बघा, किती असं व्यक्तिमत्व कसं आहे. अधिक बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष बघावं, ही आपली संस्कृती. कसं असावं, कसं जगावं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सरांचे आईवडील, ज्यांनी अतिशय कष्टातून संघर्षातून आपलं कुटुंब हे त्यांनी पुढं आणलेलं आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या साहित्यामध्ये आहे. आत्ताच आपण ते गीत म्हटलं, रंजल्या गांजल्यांची सावित्रीबाई होती, साक्षात आई होती, ज्योतिबाच्या लेखिनीची सावित्री शाई होती. बाबासाहेबांचा फोटो जो आहे तोही आपण बघूया. ज्ञानाचं प्रतीक ज्यांना म्हटलं जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव हा सरांच्या एकूण लेखनामध्ये आपल्याला दिसतो आहे. नारायण सुर्वे यांनी त्यांच्याबाबत भरभरून लिहिलेलं आहे. नारायण सुर्वे काय म्हणतायत त्यांच्या पुस्तकाबद्दल सविस्तर आपण नंतर बघूया. ते असं म्हणतायत, बलभीम तरकसे हे मराठवाड्यातील आणखी एक कवितेच्या क्षेत्रात नव्याने पदार्पण करणारे कवी. ताज्या दमाचे व समोरच्या वास्तवाला धिटाईने अभिव्यक्ती देणारे, शब्दांकित करणारे, आपल्या स्वतःतील कल्लोळांना संवेदनांना कवितेतील सर्व रचना प्रक्रियेतील अवधाने सांभाळून कवितेचे कवितापण न घालवता ते नीटस आणि समर्थपणे व्यक्त करत जावे, तसे एकूण सारे जोखीमेचेच काम असते. आजच्या कवींनाही त्याची योग्य जाणीव असल्याचे जाणवते. बलभीम तरकसे यांच्या प्रकटीकरणाला ते भान आहे. तरंगिणीतील त्यांच्या कवितांना निश्चित आकार आहे. आजच्या वास्तवाचे भानही आहे आणि संवेदनशील तरुण कवी मनाचा तो उद्रेकही आहे. मराठवाड्यातील तरुण कविमित्रांच्या सोबत आणखी एक नवं नाव म्हणजे बलभीम तरकसे यांच्या कविता. आमच्या मित्रांनी पुढचा नवा प्रदेश कवितेचा अधिक समृद्ध करावा म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो, असं नारायण सुर्वे यांनी त्यांच्याबाबत म्हटलेलं आहे. आपल्याला वामनदादा कर्डक यांच्या गीतांची खूप भुरळ पडलेली आहे. वामनदादा कर्डक हो. भीम गीतांजली तुम्ही जे लिहिलं त्याच्या मागे स्फूर्ती जी आहे ती त्यांची असावी. होय. आपल्याकडे आलते इथं ते. हो. बघूया, आहे फोटो. लगेच किती आत्मीयता बघा या फोटोतून सुद्धा आपल्याला जाणवेल ते. वामनदादा कर्डक आणि बलभीम तरकसे सर आणि त्यांचे कुटुंबीय इथंच. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते का 4 लोक असते? 5 लोक असते. तलवारीची धार वेगळीच असते. हा, तर त्या तलवारीचे टोक न्यारेचं असते. का म्हटलं 5च का म्हटलं त्यांनी? 5 बोटांनी हात बनतो. ह्या गोष्टी आहेत, सर्वांनी एकत्र असावं हा भाग याच्यामध्ये आहे असे वामनदादा म्हणायचे. आपल्या अंबाजोगाई ते आलते यशवंतराव चव्हाण समारोहामध्ये. आलते. बरोबर आहे. तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही जी सेवा दिलेली आहे, तुमचे विद्यार्थी आजही नाव घेतात. तुमचा अध्यापनाचा विषय कुठला राहिला? मराठी विषय. बर. आणखीन इतर विषय का मराठी शिकवला? मराठीच. बर. विद्यार्थी कुठली एखादी काही आठवण विद्यार्थ्याबद्दल, एखाद्या गरीब विद्यार्थी म्हणा जो होतकरू होता पुढे गेला, असं काही आठवत असेल तर सहज बघा. असं काही नंतरच्या भागात सांगा, वाटतं हरकत नाहीये. अंबाजोगाईला दलित साहित्य संमेलन पहिलं झालं होतं, मला वाटतं 1987ला 85ला. ह्यामध्ये पुढाकार घेणारे त्यात कोण होते? मग अंबाजोगाईला पहिलं दलित साहित्य संमेलन झालं होतं. पुढाकार त्यावेळेस कोणी घेतला? माधव मोरे, प्राध्यापक माधवराव मोरे. पुन्हा एस के जोदन सर. आणखीन देवीदास सोनवणे, शाहीर. हा, तुम्ही होतात. आणखीन मी होतो. हा. बर.
फार विशेष गोष्ट त्यावेळेस घडलेली ती. दत्ता भगत सर त्याचे अध्यक्ष होते. इथं आणखी तुमच्या पुस्तकांचा उल्लेख आहे. प्रतिशोध हा कविता संग्रह आहे. पुन्हा नामांतर असे गाजले हा गीत संग्रह तुमचा आहे. आणि तुमच्या एका कवितेचा उल्लेख केला की चिंता भाकरीची ही कविता ही BA ला 2य वर्षासाठी होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडला. सर तुम्ही सुवर्णभूमी प्रकाशन स्थापन केलेली आहे. ही साधारणतः केव्हा स्थापन केली? 90ला. याचं कारण काय सांगा बरं. इतरही प्रकाशक असतील, तुम्ही प्रयत्न केले होते का तुमचं पुस्तक निघावं इतर प्रकाशकाच्या वतीनं वगैरे त्यावेळेस? केला असेल. कुणी प्रकाशक तुमचे पुस्तक केलेले आहेत. सौरभ प्रकाशन तुम्ही बघितलं आता हे ते नांदेडला निर्मल प्रकाशन त्यांनी काढलेलं आहे. तुम्हाला प्रकाशन संस्था का काढावीशी वाटली? आणि नाव पण खूप चांगलं दिलं, सुवर्णभूमी. वामनदादांनी सांगितलं मला, बाबा आपले लेखक खोपायचं आणि मुंबई पुण्यावाले काही जवळ करीत नाहीत. बरोबर. तू एखादी प्रकाशन संस्था चालव. बरोबर. इकडल्याला त्याचा फायदा होईल. आणि झाला ना. आता सखा गायकवाड नावाचे आपल्या आडस भागातलेच ते कवी लेखक आता फक्त जय जवान हे त्यांचं पुस्तक आहे. आणि पुन्हा आणखीन त्यांचं पुस्तक आहे मला वाटतं सखा पण आहे. आणि आता होऊन जाऊ दे आपण काही त्यांचे 2 त्यांचे पुस्तक एकदाच निघाले होते, ते आपण प्रकाशित केले होते. तर त्यांचा एक कविता का एक त्यांचं प्रकरण हे लागलं होतं याच्यामध्ये. आंबेडकर. मला सांगायला पाहिजे प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर भारत हांडेवाक सर यांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांच्या सखा पुस्तकातील काही भाग त्यामध्ये अभ्यासक्रमाला होता. लोकमतला एक लेख आला होता. बऱ्याच लोकांनी लेख त्या पुस्तकावर लिहिले होते. तो लेख सुद्धा मी त्यावेळेस लिहिला होता. सहज अशा आठवणी येत आहेत. असे वेगवेगळे लेखक जे पुढे येत राहिलेले आहेत ते इथून आलेले आहेत. सुवर्णभूमी प्रकाशन. आणखी एका नावाचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे शिवाजी मुंडे. आणि शिवाजी मुंडे यांच्या नावाचा उल्लेख न करता आपली मुलाखत पूर्ण होऊ शकणार नाही. अतिशय जीवश्च कंठस्थ असे मित्र बलवीन तरकशे सर आणि शिवाजी मुंडे सर जे वैद्यनाथ बँकेमध्ये नोकरीला होते. अतिशय प्रामाणिक असे ते तिथले अधिकारी होते, कर्मचारी होते. त्यांची पुस्तकं आपण काढली. कुठे सूर्य कुठे जयद्रथ, कथासंग्रह पेरणी. बरोबर आहे सर? हो. म्हटलं सुवर्णभूमी प्रकाशनची बरीच पुस्तकं झाली आपली. आता पण वाटतं अंदाज 30-40 पुस्तकं किमान झाली असतील, जास्त झाली असतील. 90 झाली पुस्तकं. कारण इथं मी त्याचा साक्षीदार आहे. कारण त्यातली काही पुस्तकं त्याचं मुद्रित शोधन करायची मला संधी त्या सरांनी दिलेली आहे. ती पुस्तकं कशी काढतात, काय करतात, ना नफा ना तोटा, फक्त लोकांना पुढं आणणं हा त्यांचा उद्देश आहे. त्यांची मुलं हे सगळं काम बघतायत त्याचं. मी एक गोष्ट सांगितली पाहिजे या कथेवरून की आपल्या अंबाजोगाईमध्ये अंबाजोगाई साहित्य परिषद त्यावेळेस होती. अंबाजोगाई साहित्य परिषद 1995ला इथं पहिलं साहित्य संमेलन इथं झालं. त्यामध्ये प्राचार्य डॉक्टर संतोष मुळावकर सर, अमर हबीब सामाजिक कार्यकर्ते या दोघांचा उल्लेख केला पाहिजे. आमचे संस्थेचे पदाधिकारी जे आहेत योगश्री शिक्षण संस्थेचे व्यास गुरुजी हे त्यामध्ये आहेत. अशी काही त्यावेळेसची माणसं जी वयस्कर डॉक्टर श्रीहरी नागरगोजे त्यामध्ये होते. यांनी अंबाजोगाई साहित्य परिषद ही स्थापन केली. आपणही त्यामध्ये असाल कदाचित होतात सर. पण पहिलं साहित्य संमेलन हे 1995मध्ये हे झालं. आणि त्याचे अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार माझे गुरु रंगनाथ तिवारी सर यांना तो सन्मान हा दिला गेला. त्यानंतर पुढचं साहित्य संमेलन हे 2003मध्ये हे झालं. ज्येष्ठ समाजसेविका आणि ज्येष्ठ लेखिका डॉक्टर प्राचार्या शैला लोहिया या त्याच्या अध्यक्ष होत्या 2003ला. आणि त्याच वेळेस अंबाजोगाईची साहित्यसृष्टी या नावाचा परिसंवाद होता. त्यावेळेस आपल्या कथेबाबत बोलण्यासाठी सगळ्यांच्या मला संधी मिळाली. त्यामध्ये आपण कथाकार आहात, संतोष मुळावकर सर आहेत, शिवाजी मुंडे सर आहेत, प्राध्यापक अरुण नायगावकर सर आहेत जे माझे गुरु आहेत, आपण आहात. या सगळ्या आणि इतर मंदाताई असतील, या सगळ्यांच्या कथांबाबत त्यावेळेस लिहिता आलं, बोलता आलं. अमर हबीब जे आहेत त्यांच्या डोक्यात ही गोष्ट होती की असं अंबाजोगाईची साहित्यसृष्टी एकत्रित झाली पाहिजे. सगळ्या अंबाजोगाईकरांच्या वतीने त्यांना विनंती आहे की आता जवळपास 22 वर्ष होत आलेली आहेत.
त्यावेळेस तांत्रिक अडचणीमुळे ते राहून गेलं. आणखी पुन्हा लेखक आलेले आहेत. नव्यानं पुन्हा अंबाजोगाईची साहित्यसृष्टी आपण साकार करूया. ते लेख सगळे जे आहेत आपल्याला अपडेट करता येतील. कथेबद्दल कुणी लिहिलं, कुणी कवितेबद्दल लिहिलं, कुणी नाटकाबद्दल लिहिलं. चांगली गोष्ट होईल ना सर हे, हा भाग. आता हे सगळं सांगायचं कारण याच्या पुढचा जो टप्पा झाला तो म्हणजे 2008ला तिसरं साहित्य संमेलन, ज्याचे माझे गुरु जे आहेत प्राध्यापक राधा अरगडे, ज्येष्ठ सारस्वत समीक्षक, मोठे नाटककार ते आहेत, त्यांना तो सन्मान भेटला. आणि इथे खूप चांगली प्रथा आहे की जुन्या अध्यक्षांनी नवीन जे आहेत साहित्यिक त्यांचं नाव सुचवायचं. तर मला वाटतं त्याच वेळेस अरगडे अण्णांनी नाव तुमचं सुचवलं आणि 2010मध्ये मला वाटतं 4थं साहित्य संमेलन हे आपल्या प्राथमिक शाळेमध्ये मला वाटतं होते झालं, एकुश्री शाळेमध्ये. तो सन्मान तुम्हाला त्यावेळेस भेटलेला आहे. अंबाजोगाई साहित्य संमेलन, त्या भाषणाची प्रतही आपण बघू शकतो पुन्हा. विद्याधर पांडे स्वागत अध्यक्ष होते आणि मंदाताई देशमुख या मसापाच्या त्यावेळेस अध्यक्षा होत्या आणि संमेलनाध्यक्ष होते बलभीम तरकसे सर. हा 2010चा सन्मान. त्यानंतर विशेष सन्मान आपल्याला दिला गेला सर, तो म्हणजे 2017मध्ये खूप एक नवीन अशी गोष्ट इथं सुरू झाली. त्यावेळेस उत्सव कलावंतांचा अंबाजोगाईच्या मातीचा 2017मध्ये सरांना हा त्यांचा सन्मान देऊन, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मोठा सत्कार त्यावेळेस झाला होता. ते चिन्ह आपण बघत आहोत. त्याचबरोबर गतवर्षी खूप चांगली गोष्ट घडली. महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सव समितीच्या वतीनं, म्हणजे माझा विद्यार्थी राहुल सुरवसे हे समिती प्रमुख आणि आयोजन समितीचे प्रमुख जे माझे गुरु आहेत प्राध्यापक गौतम गायकवाड सर यांनी खूप चांगला उपक्रम हा सुरू केला. आणि त्या कार्यक्रमामध्ये सरांची प्रकृती फार अशी साथ देत नाही आहे, म्हणून त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं तो सन्मान त्यावेळेस स्वीकारला गेला. विशेष सन्मान देऊन सरांना त्यावेळेस सन्मानित केलं गेलं 2024मध्ये. असे वेगवेगळे सन्मान, इथं बरेच सन्मान त्यांची इथं दाखवता येतील. परंतु फार मोठा सन्मान एक सांगायची गोष्ट आहे की जे अभ्यासक आहेत, लेखक आहेत, त्यांना ठाऊक असेल की 60 जे लेखक आहेत त्या लेखकामध्ये प्रकर्षानं सरांच्या कार्याची नोंद ही झालेली आहे. वेगवेगळ्या समीक्षा ग्रंथामध्ये आपल्या साहित्याचा अंतर्भाव हा केला गेला आहे, समाविष्ट केला गेलेला आहे. आणि सरांचा यथोचित सन्मान हा वेगवेगळ्या शोध निबंधाच्या वतीनं सुद्धा होत आलेला आहे. आणखीन बरंच काही सांगायचं आहे, बरंच काही बोलायचं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण बोलणार आहोत. कुठल्या साहित्यिकाची आठवण सांगा सर, थोडं बोला. आणखीन तुम्ही पण सांगा. आणखी कुठले साहित्यिक आपल्या घरी आले होते म्हणा, किंवा तुम्ही त्यांना भेटलात, असं साहित्यिकाबद्दल. रविचंद हडसनकर, त्यांचा इथं उल्लेख करायला पाहिजे मी, कारण हडसनकरांनी प्रस्तावना दिलेली आहे तरंगिणीला. नारायण सुर्वे यांचा अभिप्राय त्या पुस्तकाला आहे. बघत आले. हां हां, बरं बरं बरं, चांगली गोष्ट आहे. सध्या तुमचं सर दिनचर्या काय चालू आहे आता? वाचन काही चालू, काही जास्त काही नाही? नवोदित लेखकांना काही सांगा ना तुम्ही, जे नवीन लोक लिहित आहेत, तुमचं काय मत आहे? जे नवोदित साहित्यिक आहेत, नवलेखक आहेत, त्यांनी काय करायला पाहिजे त्याबद्दल सांगा. त्यांनी समाजाभिमुख लिहायला पाहिजे. बरोबर आहे. वास्तववादी उल्लेख केला बघा. वास्तववादी लिहा. हां हां हां. शिक्षकांना काय सांगाल? तुम्ही शिक्षक होतात, आदर्श शिक्षक, काय सांगता? विद्यार्थ्यांना चांगलं शिकवा, चांगलं वळण लावा. बरोबर आहे ना? हां, चांगलं वळण लावा. आणि विद्यार्थ्यांनी काय करावं? करिअरच्या मागे लागले सगळेजण, काय करावं? अभ्यास करून उत्तीर्ण व्हावं. बरोबर आहे. कारण आपण कुठल्या जरा सेंटरला जर गेलो आपण परीक्षेच्या काळामध्ये विशेषतः,
काय होतंय ते कळलं तुम्हाला. वर्षभर पुस्तकच बघत नाहीत. किमान कधी काळी असं बघितलं की किमान त्या काळात एक महिना 2 महिने आधी ते अपेक्षित किंवा गाईड असे लोक मुलं घ्यायची, ते वाचायचे आणि त्याच्या आधारे किमान पेपर द्यायचे, कॉपी नाही करायची. कोणी करते असतील. पण आता तर सरसकट कॉलेजला मुलंच नाहीत अशी अवस्था आहे. इतकी वाईट अवस्था म्हणजे करिअरच्या मागे लागलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट नोकऱ्याचं नाही आहेत, ही शोकांतिक आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे शिक्षणाबद्दल उदासीनता येते. त्यामध्ये पुन्हा हे नवं शैक्षणिक धोरण 2020 जे खूप मागं नेणारं आलेलं आहे. बरंच काही बोलता येईल, सांगता येईल. पुढच्या सत्रामध्ये आपण बोलणार आहोत. सरांच्या निवडक कविता यांचं वाचन होईल. सर आणखी काही बोलतील. आणखी कोणाला काही सांगा वाटलं ते आपण पुढच्या सत्रामध्ये घेऊया. नमस्कार. नमस्कार.